केस खूप गळतायत, कोंडा पण पडतोय, नेमकी कशाची ट्रीटमेंट करायची? कारण केस गळण्याने तर फ्रस्ट्रेट व्हायला झालंय. तर आधी कोंड्याची ट्रीटमेंट केली पाहिजे. नमस्कार, मी डॉक्टर अर्चना. आज मी तुम्हाला कोंड्याची कारणं आणि तुम्ही घरगुती काय उपाय करू शकता त्याच्याबद्दल सांगणार आहे. तर कोंडा नेमका होतो कशामुळे? दोषांचं असंतुलन, वात, पित्त, कफ हे जेव्हा विकृत होतात तेव्हा ते कोंडा निर्माण करतात. जेव्हा हार्मोनचं असंतुलन होतं तेव्हा ज्या तैलग्रंथी असतात त्या जास्त प्रमाणामध्ये सीबम सिक्रेट करतात आणि त्याच्यामुळे नॅचरली असणारं जे मॅलेझिया नावाचं फंगस असतं त्याची ओव्हरग्रोथ होते, त्याच्यामुळे कोंडा होतो. क्लायमेट खूप जास्त वातावरणामध्ये कोरडेपणा असेल, थंडी वाढलेली असेल तर नॉर्मली सगळ्याच लोकांना थोड्याफार प्रमाणामध्ये कोंडा होऊ शकतो. जर तुम्ही चुकीची हेअर केअर करत असाल, त्याच्यामध्ये काय तर चुकीचे हेअर केअर प्रोडक्ट्स वापरत असाल किंवा हार्श केमिकल असलेले प्रोडक्ट्स वापरत असाल, काल खूप घासून बारीक दात्याच्या कंगव्यानी असा ओढल्यासारखा खरवडत असाल तरी देखील स्काल्प इरिटेशन होऊन कोंडा होऊ शकतो. काही आजार जसं की एक्झिमा, सोरियासिस, सिबोरिक डर्मॅटायटिस याच्यामध्ये देखील जास्त प्रमाणामध्ये आणि वारंवार कोंडा होताना दिसतो. चुकीची जीवनशैली, मानसिक ताणतणाव हे देखील कोंड्याचं कारण असू शकतं. आयुर्वेदामध्ये दारुनक आणि अरुणशिका या दोन वेगवेगळ्या पद्धतीमध्ये त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. त्यामुळे तुमचा जर कोंडा घरगुती उपायांनी बरा होत नसेल तर तुम्ही डॉक्टरांना नक्की भेटा.